मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ इथं कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अनिल मार्कंड हे कर्मचारी आपल्या कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना रत्नागिरीच्या दिशेनं जाणाऱ्या उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून गंभीर अपघात झाला। या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। सुवर्णा अनिल मरकड वयवर्षे 30 तर अनुश्री अनिल मरकड वयवर्षे 16 या दोघी मायलेकींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। या अपघातामध्ये अनिल रावसाहेब मरकड वयवर्षे 38 आणि चिन्मय अनिल मरकड वयवर्षे 6 हे गंभीर जखमी असून अनिल मरकड यांना पुढील उपचाराकरिता मुंबई इथे हलवण्यात आलंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ इथं आज दुपारच्या सुमारास नगर जिल्ह्यातून रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठातील कार्यरत असलेले अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह कंपनीच्या एका गाडीनं प्रवास करीत होते आणि त्याच दरम्यान लोहारमाळ इथं मुंबई गोवा हायवेवर अवैध पार्किंग केलेला कंटेनर हा उभा होता आणि कंटेनरला क्रेटा गाडी जाऊन धडकली। धडक एवढी गंभीर होती की या गाडीतून प्रवास करणारे त्यांच्या कुटुंबांमधील 2 जण जागीच ठार झालेत, अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत। घटनास्थळी पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर हे मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालय इथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलेत। घटनास्थळाची माहिती मिळताच बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव आणि छावा मराठा योद्धा संस्थापक अध्यक्ष मुदत्सीरभाई पटेल यांनी घटनास्थळी जाऊन आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रीय महामार्गालगत अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। वारंवार याच्यावरती आमच्या इथले सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी याच्यावरती आवाज उठवत आहेत। हा कोकण हायवे मुंबई गोवा हायवे अक्षरशः मृत्यूचा विळखा बनलेला आहे। आम्ही पूर्वीपासूनच याच्यावरती आवाज उठवतोय, परंतु आता आमचं प्रशासनाला सांगणं आहे की तुम्ही वेळीच त्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यातलं प्रिकॉशन घेऊन जास्तीत जास्त ॲक्सिडेंट कमी कसे होतील आणि इथे लोकांचा जीव घेणं बंद कसं होईल याकडे आपण बघावं। आत्ताच हॉटेल बालाजीसमोर तालुका पोलादपूर येथे फार मोठं ॲक्सिडेंट झालं, त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। या माध्यमातून मी इथल्या पूर्ण प्रशासन व्यवस्थेला सांगू इच्छितो की तुम्ही पहिली या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, याच्यावरती उपाययोजना करून ॲक्सिडेंटची संख्या कमी होईल किंबहुना ती पूर्णपणे बंद होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत। पोलादपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांची भेट घेऊन मी सांगितली की याच्यामध्ये आपण ज्या रस्त्यालगत ज्या काही टपऱ्या असतील किंवा ज्या रस्त्यालगत काही अनधिकृत हायवेला लागूनच असेल किंवा जे कंटेनर हायवेला उभे राहतात ते जवळजवळ 15-20-25% जागा व्यापून घेतात, त्याच्यामुळे हायवे हा जवळजवळ बंद झाल्यासारखा होतो। या सगळ्या गोष्टी ज्या अनधिकृत आहेत या तात्काळ थांबल्या पाहिजे आणि माझ्या इथल्या कोकणच्या रहिवाशांचे किंवा कोकणात जो फिरायला आलेला असतो महाराष्ट्रातून पर्यटक यांचा जीव वाचावं ही अशी मी यांच्याकडे विनंती करतो की पुन्हा या अशा गोष्टी घडणार नाही। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।